नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सर्वजणी? आशा करते की स्वस्त असाल, मस्त असाल. एक गृहिणी म्हणून मला नेहमी वाटायचं की माझं आयुष्य फक्त घरातल्या कामांमध्येच अडकून पडलं आहे. माझ्याकडे स्वतःसाठी वेळच नाही, असं मला सतत वाटायचं. पण मी माझ्या आयुष्यात काही छोटे बदल केले आणि विश्वास ठेवा, या बदलांमुळेच माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलेलं आहे. मी काही खास सवयी माझ्या रुटीनमध्ये आणल्या, ज्या खूप सोप्या आहेत. या सवयींमुळे मला स्वतःला ओळखायला मदत झाली. माझ्या कामामध्ये एक नवा उत्साह आला आणि मी आनंदी राहू लागले. या सवयी कोणत्या आहेत आणि त्या तुमच्या आयुष्यातही कसे सकारात्मक बदल घडवून आणू शकतात, हे मी नंबर 1 ची सवय म्हणजे लवकर उठणे. माझ्या दिवसाची सुरुवात लवकर होते. मला माहीत आहे की थोडं कठीण आहे, पण तुम्ही फक्त 15 ते 20च मिनिटं लवकर उठायला सुरुवात करा. या वेळेत शांतपणे बसून मी गरम पाणी पिते, दिवसभर काय करायचं आहे याचा विचार करते. यामुळे दिवसभर काम करण्याची एनर्जीसुद्धा राहते. तर आजपासून सुरुवात करा. तुमच्या शरीराला आणि मनाला थोडासा वेळ द्या, कारण तुम्ही फिट असाल तरच घर आणि कुटुंब आनंदी राहणार आहे. तुम्ही म्हणाल की वेळच मिळत नाही, पण तुमच्यासाठी 10 मिनिटं काढणं खरंच शक्य आहे. तुम्ही फक्त प्रयत्न करून बघा. सुरुवातीला थोडं कठीणही वाटेल, पण एकदा सवय लागली की तुम्हाला त्याचा आनंद मिळायला चालू होईल. आता स्वतःची सुरुवात स्वतःपासूनच करणे, कारण आपण गृहिणी दिवसभर सगळ्यांसाठी धावत असतो, पण कधीतरी शांतपणे विचार करा, यातला किती वेळ आपण स्वतःसाठी देतो. माझ्या आयुष्यात मी एक छोटासा बदल केला आणि तो म्हणजे सकाळची सुरुवात स्वतःपासून करणे. मी रोज सकाळी उठलं लगेच किचनमध्ये न जाता आधी स्वतःसाठी काही मिनिटे काढायला सुरुवात करते. या वेळेत मी शांतपणे बसते, एक ग्लास गरम पाणी पिते, एखादं पुस्तक वाचायचं असेल तर वाचते. 10 ते 15 मिनिटं दिवसभरासाठी एक सकारात्मक ऊर्जा देतात. त्यामुळे काय होतं, मला कामाचा जो काय ताण आलेला असतो आदल्या दिवशीचा, तो पूर्णपणे निघून जातो. उलट एक वेगळाच उत्साह जाणवतो. जेव्हा आपण आनंदी स्वतःला ठेवतो, तेव्हाच आपण आपल्या कुटुंबालाही आनंदी ठेवू शकतो. आजपासून तुम्ही हा छोटा बदल करून बघा. तुमच्या दिवसाची सुरुवात स्वतःच्या आनंदाने करायला सुरुवात करा. मग बघा तुमचा दिवस किती सुंदर जातो. एखादा हलका-फुलका नाश्ता, आहार, एखादं फळ यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. चहा नको असेल तर दूध पिऊ शकता. चहाची ज्यांना सवय आहे त्यांनी चहा पिऊ शकता. शांतपणे बसून प्यायचा, उभा राहून प्यायचा नाही. बघा मग आपणच आपल्यासाठी दिलेला वेळ किती आपल्या मनाचा ताण हलका करतो, दिवस उत्साही बनवतो, ऊर्जावान बनवतो. सकारात्मकता आपल्या विचारांमध्ये यायला सुद्धा चालू होते. सगळी घाई गडबड सकाळची मला माहिती आहे सगळ्यांचीच असते. आता नंबर 3 म्हणजे सकाळचा व्यायाम. सकाळचा व्यायाम करायची सवय सगळ्यांनाच असते असं नाही, पण थोडासा एक 10 ते 15 मिनिटाचा वेळ स्वतःसाठी दिला तर तो नक्कीच काहीतरी मोठा बदल घडवून आणण्यास मदत होऊ शकते. तुम्हालाही सकाळी आळस येतो का? किंवा वाटतं की आज व्यायाम नको? मलाही असंच वाटायचं. पण मग मी माझ्या रुटीनमध्ये एक छोटासा बदल केला आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की सकाळच्या व्यायामाने माझं आयुष्य कसं बदललं. सकाळच्या वेळी फक्त 10 ते 15 मिनिटांचा व्यायाम करून बघा. यासाठी तुम्हाला जिममध्ये जायची काहीही गरज नाही. तुम्ही तुमच्या घरातच किंवा बाल्कनीमध्ये योगा, सूर्यनमस्कार किंवा स्ट्रेचिंगसुद्धा करू शकता. सकाळी लवकर उठून व्यायाम केल्यामुळे शरीरात ऊर्जा संचारते, मन शांत होतं, दिवसभर कामांसाठी उत्साह वाटतो. तुम्ही म्हणाल वेळ मिळत नाही, पण तुमच्यासाठी फक्त 10 मिनिटं काढणं खरंच शक्य आहे. तुम्ही फक्त प्रयत्न करून बघा. सुरुवातीला थोडं कठीण वाटेल, पण एकदा सवय लागली की तुम्हाला त्याचा आनंदसुद्धा मिळायला चालू होईल. तर आजपासून सुरुवात करा. शरीराला आणि मनाला थोडासा वेळ द्या. म्हणजे तुम्ही फिट असाल तर घर आणि कुटुंबसुद्धा आनंदी राहील. आत्ता नंबर कितवा आहे मला माहीत नाही, पण टू डू लिस्ट बनवणे म्हणजेच कामांची यादी बनवणे हे अतिशय महत्त्वाचं आहे. गृहिणीने तर या सवयीचा पुरेपूर लाभ घ्यावा असं मला वाटतं. तुम्ही कधी विचार केला आहे का, दिवसभर काम करूनही काहीतरी राहून गेले असं वाटतंय का? याचं उत्तर आहे कामांची यादी. हो, मी दररोज सकाळी एक छोटीशी टू डू लिस्ट बनवते. सकाळी उठल्यावर पहिली गोष्ट म्हणजे आज दिवसभर काय करायचं आहे आणि याची यादी तयार करणे. यात लहान मोठ्या सर्व कामांचा समावेश. काही कामं आपली महत्त्वाची सुद्धा असतात, काही छोटी असतात, पण ते अतिशय महत्त्वाची सुद्धा असतात. किराणा आणणे, अभ्यास घेणे मुलांचा, एक तासिका स्वतःसाठी वेळ काढणे.
आता पुढची सवय आहे म्हणजे गृहिणींनी दिवसभर घरात सुद्धा प्रेझेंटेबल राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण गृहिणी दिवसभर घरातच असतो, त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला वाटतं की आज कोणाला भेटायचं नाही, मग तयार होऊन काय उपयोग. पण तुम्हाला माहीत आहे का स्वतःसाठी प्रेझेंटेबल सुंदर राहणं किती महत्त्वाचं आहे. मी आज तुम्हाला सांगणार आहे की घरी राहूनही तुम्ही कसं फ्रेश आणि आनंदी राहू शकता. सकाळी उठल्यावर आंघोळ करून आरामदायक कपडे घाला, म्हणजे जीन्स टी शर्ट नाही, तर तुम्ही तुमच्या आवडीच्या साध्या सुती कपड्यांची निवड करू शकता. यामुळे तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटेल आणि काम करतानाही उत्साह नेहमीच टिकून राहील. पुढची सवय म्हणजे सोशल मीडियाचा कमीत कमी वापर आणि स्मार्टली वापर करणं महत्त्वाचं आहे. आपण किती वेळ दुपारी स्क्रोलिंग करत बसतो मोबाईलवर. 10 ते 15 मिनिटंच यासाठी वेळ द्या आणि तोही स्मार्ट पद्धतीने. त्यातून काही शिकण्यासारख्या काही गोष्टी आहेत, त्याच तुम्ही अंगीकारल्या पाहिजेत. उगाचच बघत बसणे, स्क्रोल करणे, उगाच आनंद मिळते म्हणून आपला वेळ वायफळ घालवणे, हे सर्व बंद केलं पाहिजे. गृहिणी आज म्हटली तर खूप काही सोशल मीडियाचा वापर करून एखादा बिझनेस स्टार्टअप करू शकते. घरातूनच तिचा बिझनेस चालू होऊ शकतो. याच सोशल मीडियाचा वापर करून घरात बसून ती अतिशय सुंदररित्या आर्थिक मदत घरच्या कुटुंबाला सुद्धा करू शकते. लक्षात ठेवा, सोशल मीडिया आपल्याला जगाशी जोडून ठेवण्यासाठी आहे, वेळ वाया घालवण्यासाठी नाही. सोशल मीडियावर आपण काहीही बघत बसतो, त्याऐवजी तुम्ही आधीच ठरवा की तुम्हाला काय बघायचं आहे ते. फक्त ज्या पोस्ट किंवा व्हिडिओ तुमच्या फायद्याचे आहेत तेच बघा. कामाच्या वेळी नोटिफिकेशन ऑफ ठेवा, यामुळे तुमचं लक्ष विचलित होणार नाही. तुमची कामं अतिशय वेळेत व्यवस्थित पूर्ण होतील. फळावर नाही तर प्रयत्नांवर भर देणे. हे बघा, आपलं काम हे फळावर लक्ष देऊन नाही तर आपल्या प्रयत्नांवर लक्ष देऊन करायचं आहे. तुम्ही कोणतीही गोष्ट अगदी मनापासून आणि 100% देऊन केली तर त्याचं फळ हे चांगलं मिळणारच आहे. पण जर तुम्ही फक्त फळाचाच विचार करत राहिला तर तुमच्या कामांवरचं लक्ष कमी होणार. समजा तुम्ही एखादी नवीन रेसिपी शिकत आहात, जर तुम्ही प्रत्येक वेळी ती परफेक्ट होईल याचा विचार केला तर तुमची भीती वाढेल. पण जर तुम्ही ती फक्त शिकण्याच्या प्रयत्नांवर लक्ष दिलं तर एक दिवस नक्कीच परफेक्ट ती रेसिपी बनणार आहे. आपल्या प्रयत्नांवर नेहमीच विश्वास ठेवा. घरात नेहमी पॉझिटिव्ह वातावरण ठेवणे. आपण गृहिणी दिवसभर घराची कुटुंबाची काळजी घेतो, पण कधी घरात तणाव जाणवतो, बरोबर ना. मग घरातलं वातावरण देखील सकारात्मक पॉझिटिव्ह कसं ठेवावं यावर मी एक सोपा उपाय शोधला आहे. माझ्या घरात मी काही छोट्या गोष्टी केल्या आहेत. घरात प्रसन्नता आणण्यासाठी मी सकाळी देवाजवळ दिवा लावते आणि मनाला शांती देणारी एखादी धून लावते, म्हणजे एखादं गाणं लावते. यामुळे दिवसभर घरात एक सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. दुसरी गोष्ट, मी माझ्या घरातील सगळ्यांसोबत सकारात्मक बोलण्याचा प्रयत्न करते. एकमेकांना कामासाठी मदत करणे, एकमेकाचे कौतुक करणे, हसून बोलणे, यामुळे घरातील वातावरण अतिशय आनंदी राहण्यास मदत होते. तुम्ही सुद्धा तुमच्या घरात एक छोटीशी रोपटं लावू शकता किंवा घरात मोकळी हवा येण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवू शकता. या छोट्या गोष्टी आहेत, पण घरात एक वेगळी सकारात्मक ऊर्जा आणतात. आता दिवसाच्या शेवटी आभार मानण्याची सवय. कसा गेला तुमचा आजचा दिवस? धावपळीचा होता की शांत? काहीही असो, दिवसाच्या शेवटी थोडा वेळ काढून आपण कृतज्ञता व्यक्त करायला हवी. यामुळे मनाला शांती निर्माण होते. या सवयी खूप छोट्या आहेत पण खूप मोठे बदल घडवून आणणाऱ्यासारख्या आहेत. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की तुमच्या मैत्रिणीला शेअर करा, म्हणजे कोणाच्या सांगण्यावरून नाही तर व्हिडिओ बघण्यावरून सुद्धा आयुष्यात बदल घडणार आहे. यापेक्षा आनंदाची कोणतीही गोष्ट असू शकत नाही. थँक्यू सो मच.